ह्या भाजीला राजगिऱ्याची भाजी म्हणतात। तुम्ही ही भाजी पाहिली आहे का? या पद्धतीने अशी पानं तोडत राहायची, अशी खुडून घ्यायची। बघू शकतात अशी या पद्धतीने भाजी निसून घ्यायची आहे। ती स्वच्छ धुवायची आहे 2-3 पाण्याने आणि तुम्हाला वाटलं तर कापून घेऊ शकता, नाही घेतली तरी चालेल। सप्तशृंगी किचन मध्ये आपण आज करणार आहोत राजगिऱ्याची भाजी, भेंडी, कोणी भगर म्हणतं, कोणी वरई म्हणतं, त्याची भाकरी। राजगिऱ्याची भाजी अशी ओबडधोबड कट करून घ्यायची आहे, नाही कट केली तरी चालते। भाजी करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आता आपण राजगिऱ्याची भाजी बनवत आहोत तर आवडीप्रमाणे तेल घ्यायचं आहे। जिरं वापरत असेल तर जिरं टाका, आवडीप्रमाणे मिरची, कमी तिखट आहे ही। आपली मिरची छान तळली गेलेली आहे। आता आपण ही राजगिऱ्याची भाजी टाकून घेऊया। आता भाजी मिक्स करून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। पाणी तिला आपोआपच सुटलेलं आहे। भाजीला पाणी टाकायची आवश्यकता नाही, अगदी 5 मिनिटात वाफेवर ही भाजी शिजते। 5 मिनिटात आपण बघूया भाजी किती शिजली किती नाही। बघू शकता थोडीशी 2 मिनिटं वाफ काढावी लागणार आहे आपल्याला भाजीला। 2 मिनिटं बघू शकता राजगिऱ्याची भाजी अगदी छान शिजली गेली आपली। आता आपण काढून घेऊया। आता आपण करणार आहोत भगर, कोणी भगर म्हणतं, कोणी वरई म्हणतं, त्याची भाकरी। तर तुम्ही भगर थोडीशी भाजून मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता, नाहीतर बाजारातून पीठही आणू शकतात। मी बाजारातून पीठ आणलेलं आहे। आता हे भगरचं बाजारातून आपण पीठ आणलेलं आहे। चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। तवा आपण मंद गॅसवर तापत ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण कोमट पाणी घ्यायचं, कोमट पाण्याने हे पीठ मळायचं। कोमट थोडंसं गरम घेतलं तरी चालेल, हाताला सोसवेल असं। या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। पीठ बारीक दळलेलं असेल तर ते थोडं परातीला चिपकतं, त्यावेळेस असं कोरडं पीठ टाकायचं आणि मळून घ्यायचं या पद्धतीने। वाटी पिठाच्या साधारणतः 2 भाकरी होतात। आपण गोळा करून घ्यायचा आहे भगरच्या पिठाचा। थोडं पीठ टाकून घ्यायचं खाली, कारण पीठ बारीक दळलेलं आहे त्यामुळे थोडं जास्त पीठ घ्यायचं आपल्याला। घटस्थापनेचे कार्यक्रम चालू आहेत त्यामुळे आवाज येत आहे। आपला तवा मंद गॅसवर तापत आहे। स्क्रीनचा तवा आहे, मी याच्यावरच करून घेणार आहे। आता आपला तवा छान तापलेला आहे, मंद गॅसवर तापत ठेवला होता। आता ही भाकरी अलगद अशी दोघं हातांनी उचलायची आणि या पद्धतीने ठेवायची। या पद्धतीने टाकून घ्यायची तव्यावर। आपली नेहमीची भाकरी करतो त्याच पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे। आपली भाकरी व्यवस्थित पचली आहे, बघू शकता।
आता बघायचे भाकरी कशी झाली, अजून थोडीशी झाली. या पद्धतीने आपली भगरची भाकरी तयार झालेली. भगरचं पीठ बारीक असल्यामुळे खाली टाकण्यासाठी पीठ आपण थोडं जास्त प्रमाणात घेऊया, कारण की पीठ बारीक दळलेलं आहे. आपला तवा मंद गॅसवर तापायला ठेवलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक करू शकता. पद्धतीने आपली भगरची भाकरी झालेली आहे. आपली भगरची भाकरी झालेली आहे. आता तव्यावर आपण अलगद टाकून घेऊया. अलगद पद्धतीने टाकून घ्यायची, हळूच अशी टाकायची. अगदी पारंपरिक पद्धतीने भाकरी बनवते मी. भाकरी व्यवस्थित पचली गेली. आता आपण उलटून घेऊ. गॅस आता थोडा मीडियम केलेला आहे. बघू शकतात भाकरी अगदी व्यवस्थित भाजली गेली आपली. तुम्हाला जर तव्यावर भाजायचे असेल तर भाजू शकता. बघू शकतात आपली भाकरी अतिशय छान झालेली आहे. आपल्या भगरच्या भाकरी अतिशय छान झालेल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत. बघू शकता. भेंडी बनवणार आहोत, त्यासाठी आवडीप्रमाणे तेल टाकून घेऊया. 1.5 पळी छोटी तेल टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्ही जर जिरं वापरत असाल तर जिरं टाका. 1 चमचा मी जिरं टाकलेलं आहे. आता कट केलेली भेंडी टाकून घेणार आहोत आपण. मी फक्त जिरं आणि भेंडी टाकलेली आहे. आम्ही अशी भेंडी फक्त मिठातलीच खातो. तुम्ही जर मिरची टाकत असाल तर मिरची टाकू शकता. मी फक्त मीठ टाकून भेंडी केलेली आहे. तुम्ही मिरची टाकू शकता. मी मीठ टाकूनच बनवते. मीठ टाकलेले चवीप्रमाणे. भेंडीला चिकटपणा असतो, पण तो कमी होण्यासाठी आपण झाकण असं ठेवायचं. या पद्धतीने अर्धवट झाकण ठेवल्यावर 5-5 मिनिटात भेंडी चाळून घ्यायची आहे. झालेले आपण भेंडी बघू. पाच मिनिटं भेंडीला अर्धवट झाकणावर परत वाफ द्यायची. भेंडीला चिकटपणा जास्त असेल तर ह्या पद्धतीने शिजवा. हे बघा आपली भेंडी छान शिजून झालेली आहे. बघू शकता आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे. आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवरात्रोत्सव चालू आहे.